नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आदित्य रानूबाई, तुमची कहाणी ऐका. सूर्यनारायणाचे व्रत करण्याचा दिवस. हे व्रत करत असताना आपल्याला आदित्य रानूबाईची कथा सुद्धा वाचावी लागते किंवा ऐकावी लागते आणि ती कुणाला तरी सांगावी सुद्धा लागते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आदित्य रानूबाईची कथा सांगणार आहे. तर तुम्ही देखील श्रवण करा किंवा तुम्ही देखील वाचन करू शकता. आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो रोज समिधा, फुलं, दुर्वा आणावयास रानात जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने त्यांना विचारलं, कसला वसा वसता, तो मला पण सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मासी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठावं, सैचल वस्त्रासहित स्नान करून अगोदर पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्यात 6 गाठी द्याव्यात, पानफुल व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावी, संपूर्णास गुळाच्या पोळ्या, बोरण्याची खीर, लोणकढ, तूप असावं, मिळून जेवून सांगावं, असेल तर चिरगोळी द्यावी, नसेल तर जोडगळ सरी द्यावी, तेही नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलवणे पाठवले. ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला. तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नका, कापू नका, तुमची मुली आपल्या येथे द्या. आमच्या गरीबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात? दासी कराल, बटीक कराल? राणी म्हणाली, बटीक करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिली, पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी लेकीनं बसावयास पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. म्हणाली, बाबा गूळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करावयाची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. त्याच्या मनात राग आला. तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघून आला आणि प्रधानाच्या घरी आला. वडिलांना पाहताच लेकीने बसावयास पाट दिला, पाय धुवायला पाणी घेऊन गुळ पाणी दिलं. गुळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, तू अगोदर ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? ती घरात गेली. उतरंडीची 6 मोते आणली. 3 आपण घेतली व 3 वडिलांच्या हातात दिली. वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली. नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले. बायकोनं मुलीचा समाचार विचारला. जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे. इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं. पहिल्या आदित्यवारी मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. तेथे प्रधानाच्या दासी होत्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? काय आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊ माऊ घातलं, पितांबर नेसायला दिली, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोखरून होन मोहोर भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं. वाटेनं जात असता सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातातल्या कोहळा काढून नेला. घरी जाताच आईनं विचारलं, मावशीनं काय दिलं? दैवानं दिलं, पण कर्मानं नेलं. कर्माचं फळ उभं राहिलं. मावशीनं दिलं, पण ते सर्व गेलं. दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं, न्हाऊ माऊ घातलं, नेसायला पितांबर दिलं, जेऊ खाऊ घातलं, काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली. न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली. वाटेत सूर्यनारायण गुरख्याच्या रूपानं आला व काठी काढून घेतली. घरी गेला. घडलेली गोष्ट राणीला सांगितली. दैवानी दिलं पण कर्माने नेलं.
तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाने घरी घेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होणामोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितले. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तोच नारळ गडगडत विहिरीत पडला. जाऊन आईला म्हणला, आई ग, मावशीनं दिलं पण देवाने ते सर्व बुडवलं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाठी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच राणीने घरी नेलं. त्याचा योग्य आदर सत्कार केला. त्याला देहाची शिदोरी होणामोहरा घालून भरून दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन उडून गेला. घरी येऊन आईला सांगितलं, आई, मावशीनी दिलं पण दैवानी ते सर्व नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या काठी उभी राहिली. दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी आणलं, न्हाऊमाऊ घातलं, साडी चोळी नेसायला दिली. प्रधानाची राणी आदित्यवारी कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आले. राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला. तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी गेली. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजाने छत्र चामर घेऊन बोलवणं केलं. राजा येताच ती घरी यायला निघाली. एकमेकींना बहिणींनी आहेर केले. वाटेने निघाली. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपण पान वाढून घेतलं. तोच कहाणीची आठवण झाली. हाकार केला, डांगोरा पिटला. कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितलं. कोणी उपाशी नव्हतं. वाटेनं एक मोळी विक्या चालला होता. त्याला कहाणी ऐकायला बोलवलं. तो मोळी म्हणाला, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ मिळणार? माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. राणीने 6 मोती घेतली. 3 त्याला दिली आणि 3 आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली. त्याने मोठ्या भक्तीने ऐकली. त्याची मोळी सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावरच एवढं फळ, मग वसा घेतल्यास तर किती मोठं फळ मिळेल. काय वसा आहे तो सांगा. राणीनं तो उठणार नाही, मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला. दुसऱ्या मजलेस राणीनं स्वयंपाक केला. मुलांना राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. हाकार करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं. त्याचा माळा पिकत नव्हता. असा एक माळी चिंता करीत बसला होता. त्याला कहाणी ऐकण्यास बोलवलं. तो आला. राणीनं 6 मोत्ये घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. त्याने चित्तभावे ऐकली. मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. तिसऱ्या मजलेस स्वयंपाक केला. मुलांना वाढलं, राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता. एका डोहात बुडला तर एका सर्पानं खाल्ला म्हणून तो चिंताक्रांत होऊन बसली होती. तिला कहाणी ऐकण्यास बोलवलं. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिची 2 मुलं आली. कहाणी ऐकण्यास एवढं फळ, तर वसा घेतल्याचं फळ केवढं मोठे असेल. तेव्हा वसा सांगण्यास सांगितले. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. चौथ्या मजल्यास स्वयंपाक करून मुलाला राजानं वाढवलं. आपला वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. कणा डोळा, माणसाचा गोळा, हात नाहीत, पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता. तो उताना केला. 6 मोत्ये होती. 3 मोत्ये त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोत्ये आपण घेतली. राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. त्यानेही राणीस वसा विचारताच राणीने त्यास वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला. नारायण जेवणाला आले. 7 दरवाजे उघडले. लोह घंगाळ पाणी तापवलं. षडस पंचपक्वान जेवायला केलं. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते रागावले. राणीला 12 वर्ष दरिद्र आलं होतं. तिनं आदित्यवारी वळत सनी खाली बसून केस विंचरले. काळ चवाळ डोईचा केस, वळचणीची काढी डाव्या खांद्यावरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्य
नारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कानाडोळा, मासाचा गोळा, सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा सर्वांनाही हो. ही 60 उत्तराची कहाणी 5चा उत्तरी सुफळ संपूर्ण. तर तुम्ही ही कहाणी शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे.